कर्नाटकच्या सीमेवर शेतात रक्तरंजित हत्याकांड, शेतातून रक्ताचे पाट वाहिले। शेत जमिनीचा वाद आणि त्यातून होणारी टोकाची भांडणे ही कधी कोणत्या वळणावर जातील आणि त्यातून काय घडेल हे सांगता येत नाही। चडचण जवळील गोविंदपूर नेवरगी या गावामध्ये 6 जणांची हत्या ही शेतीच्या वादातूनच घडली आहे। परंतु त्याला दुसरे काही कारण आहे का, यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा नवनवीन माहिती उघड होत गेली। नेराळे परिवाराने तेली यांच्याकडून केवळ शेत जमीनच विकत घेतली नाही, तर पाटील यांच्यासोबतचा वादही ओढवून घेतल्याचे दिसून येत आहे। तेली यांना त्यांच्या जमिनीमध्ये पाय ठेवण्यास पाटील परिवाराने मज्जाव केला होता, म्हणून तेली यांनी जमीन विकून टाकण्याचा निर्णय घेतला। वादातील ही जमीन घेण्यास कोणी इच्छुक नव्हते, पण राजकारण, समाजकारण प्रभाव असणाऱ्या नेराळे यांनी ही जमीन घेतली। जणू पाटील यांना आव्हान दिले। पाटील यांनीही नेराळे यांना इशारा दिला होता। दोन्ही मोठे गट असल्याने आपापल्या मतावर ते ठाम राहिले। त्यातून 6 जणांची हत्या झाली आणि त्यांना मारणारे 20 ते 22 जण गुन्हेगार ठरून गजाआड होत आहेत। या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT नेमण्यात आली आहे। त्यांच्या तपासातून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चडचण येथे राहत असणाऱ्या नेराळे कुटुंबाने नेवरगी येथील तेली कुटुंबाकडून गोविंदपूर येथील सुमारे 25 एकर शेत जमीन प्रति एकर 15 लाख रुपयाने विकत घेतली। ही जमीन विकत घेणे म्हणजे वादामध्ये पडण्यासारखे आहे, याची जाणीव नेराळे यांना होते। कारण यात शेत जमिनीवरून तेली कुटुंब आणि कल्लनगौडा ईश्वरगौडा पाटील यांच्यामध्ये वाद होता। याशिवाय तेली कुटुंबातील शिवानंद या तरुणाचे पाटील कुटुंबातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते। ही माहिती पाटील कुटुंबाला समजताच त्यांनी सन 2014 आणि 15 यामध्ये शिवानंदचा खून केला होता। या घटनेतील आरोपींना त्यावेळी शिक्षा झालेली होती, पण या प्रकरणामुळे तेली कुटुंबाला नेवरगी येथून स्थलांतर व्हावे लागले होते। परिणामी जवळपास 25 एकर शेती असली तरी तेली कुटुंब त्या गावात जाऊ शकत नव्हते। 25 एकर शेतीमध्ये पायही ठेवू शकत नव्हते। यावर मार्ग म्हणून तेली कुटुंबाने ती शेती विकायला काढली। वादात असणारी ही शेती विकत घ्यायलाही कोणी तयार होत नव्हते, पण नेराळे कुटुंब हे ती शेती विकत घ्यायला तयार झाले। कारण या भागात नेराळे कुटुंबाचा मोठा दबदबा होता। ते राजकारणामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने त्यांना कोणी ओळखत नव्हते असे कोणीच नाही। चंद्रकांत नेराळे हे इंडी पंचायत समितीचे माजी सदस्य होते। आपल्या सामाजिक प्रतिष्ठेवर त्यांनी सुमारे 100 एकरहून अधिक शेती विकत घेतली होते। त्यातच त्यांना गाई आणि खिलार बैलांच्या संगोपनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात ओळखले जात होते। त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जाईल असे त्यांना वाटत नव्हते। त्यामुळेच नेराळे कुटुंबाने तेली कुटुंबाकडून 25 एकर शेती प्रति एकर 15 लाख रुपयाच्या दराने काही महिन्यांपूर्वी विकत घेतली होती। ही बातमी लागताच कल्लनगौडा पाटील आणि त्याच्या भावकेचे डोके सटकले। आपल्याला लागून असणारी आणि वादात असणारी शेत जमीन नेराळे याने विकत घेतलीच कशी, आणि तीही बाजारभावापेक्षा कमी दरात विकत घेतली, याचा पाटील कुटुंबांना राग आला। कारण तेली कुटुंबाचे आणि त्याचे वैरवाद सर्वांना ठाऊक होते। तेली कुटुंबाचा गेल्या 15 वर्षांपासून संपर्क नव्हता। तेली कुटुंब आपली शेत जमीन आणि गावातील घर सोडून बऱ्याच वर्षांपासून परागंदा झाले होते। शिवानंद यांच्या खुनानंतर पाटील कुटुंबियांनी तेली यांना त्या शेतात पावले टाकण्यास मज्जाव केला होता। त्यामुळे वाद आणखीनच चिघळला होता। हा वाद मिटवण्याचा प्रयत्न गावातील काही प्रतिष्ठित लोकांच्याकडून चालू होता, पण तो वाद मिटला नव्हता। आणि ही जमीन आता नेराळे परिवाराने घेतल्यानंतर पाटील आणि नेराळे हे एकमेकाचे शत्रू बनले। आता कल्लनगौडा पाटील तसेच नेराळे कुटुंबाने एकमेकांना बघून घेण्याची भाषा सुरू केली होती। एकमेकाला चॅलेंज देत असल्यामुळे त्यांच्यातील वादाला तोंड फुटले होते। कल्लनगौडा पाटील यांनी
आपल्या कुटुंबातील तरुण मुलांना आणि भावाला सांगितले की येथे रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, परंतु निराळे कुटुंबाला त्या शेतामध्ये पाऊल ठेवू द्यायचे नाही. त्यामुळे या वादाला वेगळेच वळण लागले होते. निराळे कुटुंब हे काही गप्प बसणारे नव्हते. त्यांनीही चॅलेंज देत शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी पाऊल टाकणार असे पाटील यांना सांगितले. त्यामुळे पाटील कुटुंब सतर्क झाले. निराळे कसे त्या शेतामध्ये पाऊल टाकतात हे बघूयाच असे म्हणत त्यांनी आपल्याकडील 15 ते 20 लोकांना तयार केले. दरम्यान निराळे कुटुंबाने ती शेती विकत घेतली असल्याने गावातीलच शब्बीर बाबूसाहेब अत्तार यांच्याशी संपर्क केला होता. शब्बीर अत्तार यांचा लाकूड व्यवसाय असल्याने त्या पडीक शेत जमिनीतील बाभूळ आणि इतर बेवारस उगवलेले झाडे तोडण्याचे काम निराळे कुटुंबाने देण्याचे ठरवले होते. पडीक झाडे अत्तार यांना विकायची म्हणजे त्याच्या लाकूड धंद्याला उपयोगी होईल असा निराळे यांचा विचार होता. याशिवाय कातरळ येथील JCB चालक आणि त्याचा मालक अरविंद कटगे यांनाही बोलावून घेतले होते. निराळे यांनी आपल्या भावकीतील लोकांना आणि तरुण मुलांनाही सोबत घेतले. त्यावेळी दुपारचे 2 ते 2:30 वाजले असावेत. निराळे कुटुंब पूर्ण तयारीनिशी आल्याचे पाटील कुटुंबाला समजले. तेही आपल्याकडील 20 ते 22 जणांच्या लोकांना घेऊन तयारीनिशीच शेतामध्ये दाखल झाले. पाटील यांच्या लोकांकडे गावठी बंदूक तसेच धारदार कोयते होते. काही जणांच्याकडे मिरची पूड होती. JCBच्या सहाय्याने निराळे कुटुंब पडीक झाडे तोडत असताना पाटील याच्याकडील लोकांनी त्यांच्यावर मिरचीची पूड फेकली, तर काही जणांनी त्यांना ओढून काटेने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातच पाटील याच्याकडील एकाने गावठी पिस्तुलातून निराळे याच्याकडील लोकांच्यावर गोळ्या झाडल्या. मिरचीची पूड डोळ्यात गेल्याने होणारी आग, त्यातच मारहाण, गोळीबार, कोयत्याने वार या सगळ्या प्रकाराने निराळे यांच्याकडील लोक सैरभैर होऊन पळू लागले. तर ही संधी साधून पाटील यांच्याकडील लोकांनी त्यांना गाठून कोयत्यासारख्या हत्याराने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात निराळे कुटुंबातील दोंडाप्पा रेवणसिद्ध निराळे, शिवपुत्र रेवणसिद्ध निराळे, चंद्रकांत उर्फ चंदू रेवणसिद्ध निराळे या 3 सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. शिवपुत्र यांची मुले राहुल आणि समर्थ हे दोघेही जागीच ठार झाले. तर लाकूड व्यावसायिक शब्बीर अत्तार यांचाही मृत्यू झाला. JCB मालक अरविंद कटगे आणि चालक संदीप माने हे गंभीर जखमी झाले. शेतात रक्ताचा पाटच वाहत होता. काही जण वाट सापडेल तिकडे पळू लागले होते. पाटील यांचे लोक त्यांना मारा, त्यांना कापा असे ओरडत होते. या हल्ल्यात जखमी झालेले कटगे आणि माने यांनी गावामध्ये जाऊन या घटनेची माहिती लोकांना दिली. नेवर्गी आणि गोविंदपूर येथील लोक घटनास्थळी येईपर्यंत घटनास्थळावरून पाटील आणि त्यांचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले होते. शेतातील ते भयानक दृश्य पाहून अनेकांची छाती धडधडत होती. संपूर्ण परिसर या घटनेने हादरून गेला. निराळे कुटुंबातील महिलांचा घटनास्थळावरील आक्रोश अनेकांची मने चिरत होता. कोणीतरी या घटनेची माहिती चडचण पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांना मिळाल्यावर ते अधिकाऱ्यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील दृश्य हे अनेकांच्या काळजाचा ठोका वाढवत होते. चडचण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. सर्व मृतदेह पोलिसांनी विजयपूर येथील BLD येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चडचण पोलिसांनी तपास चालू केला. या घटनेची माहिती पोलिसांनी निराळे कुटुंबातील लोकांकडून घेतली. त्यांनी पोलिसांना सांगितले की निराळे कुटुंबाने वादातील सुमारे 25 एकर शेती जमीन विकत घेतली होती. त्यातून कल्याणगौडा पाटील आणि त्याच्या कुटुंबाबरोबर निराळे कुटुंबाचा वाद विकोपाला गेला होता. त्यातूनच हे हत्याकांड घडले. या माहितीवरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चालू केला. या घटनेतील संशयित कोण आहेत याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सर्व संशयित सीमावर्ती महाराष्ट्र राज्यातील गावात लपले असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांचा शोध चालू केला. घटना घडून 2 ते 3 दिवस उलटले तरी संशयित आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी गुप्त खबरे लावले. खबरेने दिलेल्या माहितीवरून 3ऱ्या दिवशी या घटनेतील 12 संशयितांना महाराष्ट्राच्या
सीमावर्ती गावातून ताब्यात घेण्यात आले. कल्याण गौडा, ईश्वर गौंडा पाटील, महासिद्ध श्रीमंत बिरादार, महेश लक्ष्मण बिरादार, राजू चंद्रकांत उगार, यल्लप्पा महादेव उगार, संजू महादेव अरकरे, लायाप्पा नेन्नाप्पा बिरादार, सुभाष महासिद्ध बिरादार, रावसाहेब अवधूत बिरादार, गजानन भुताळे बिरादार, सर्व राहणार गोविंदपूर नेवर्गी, राजकुमार सिद्धराम कोळी, मलकारी हनुमंत कोळी, दोघे राहणार सिद्धापूर महाराष्ट्र यांचा समावेश आहे. उर्वरित संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. दोंडाप्पा रेवणसिद्ध निराळे, वय वर्षे 65, शिवपुत्र रेवणसिद्ध निराळे, वय वर्षे 58, चंद्रकांत रेवणसिद्ध निराळे, वय वर्षे 55, हे 3 सख्खे भाऊ. तसेच शिवपुत्र याची मुले राहुल वय वर्षे 25 आणि समर्थ वय वर्षे 23, तसेच शब्बीर अत्तार वय वर्षे 45 यांच्या हत्येप्रकरणी, तसेच अरविंद यशवंत कटगे आणि संदीप माने यांना गंभीर जखमी केले प्रकरणी संशयिताकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी नाही होय करत गुन्हा मान्य केला. निराळे कुटुंबातील सदस्याने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे या सर्वांच्या विरोधात IPCच्या वेगवेगळ्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी संशयिताकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, कोयते आणि काठ्या तसेच पळून जाण्यासाठी वापरण्यात आलेली जीप जप्त केली. या घटनेत 20 ते 22 जणांचा सहभाग असल्याने उर्वरित संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेच्या तपासासाठी SITची स्थापना केल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.